धर्म रक्षा वया अवतार घेसी आपल्या पाळीसी भक्तजना अंबरुसे साठी जन्म सोशिले दृष्ट निर्धाळिले कितीक धन्य तुझ कृपा सिंधू म्हणतील धन्य तुझ कृपा सिंधू म्हणतील आपला तो बोल साच करे अंबरुसे साठी जन्म सोशिले दृष्ट निर्धाळिले कितीक तुका म्हणे तुझा वर्णिते पुराणी तुका म्हणे तुझा वर्णिते पुराणी होये नारायण दया सिंधू अंबरसे साठी जन्म सोशिले दृष्ट निर्धाळिले किती पांडुरंग करू पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन दुसर चरण संततीय पांडुरंग करू प्रथम नमन दुसर चरण संततीय दुसरे चरण संताजीय दुसरे चरण संताजीय त्यांच्या कृपदाने त्यांच्या कृपदाने त्यांच्या कृपदाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपदाने त्यांच्या कृपदाने त्यांच्या कृपदाने कथेचा विस्तार पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संताची पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संताचे दुसरे चरण संताचे दुसरे चरण संताचे त्यांच्या कृपादाने त्यांच्या कृपादाने त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार हो त्यांच्या कृपादाने त्यांच्या कृपादाने त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार पांडुरंगा कर प्रथम नमन दुसरे चरण संतादिया दुसरे चरण संतादिया पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपाधाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केले असता स्मरण होये सकल विद्येचे अधिकरण ते चिवन दुसरी चरण श्री गुरूंचे ते नमस्कार न्याथम ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चरा अदमापुरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया अदमापुरीच्या देवराया आदमापूरचा देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया हो आदमापुरचा देवराया हो आदमापुरचा देवराया दैंडे वात तुझे पाया दैंडे वात तुझे पाया आदमापूरचा देवराया हो आदमापूरचा देवराया दैंडे वात तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीच्या देवराया आदमापूरच्या देवराया दंडवत तुझे पाया
ऐसियांचा पदर धरा जेने देव येईल घरा ऐसे पदरांचे धनी साधू संत ऋषी मुनी। प्रस्तुत प्राप्त समय आज या रुपनवर वस्तीवरती देवावतारी सद्गुरु संत बाळूमामाच्या जन्म उत्सवाच्या निमित्तानं या ठिकाणी कीर्तनाची सेवा होते। कीर्तनाच्या सेवेसाठी घेतलेला अभंग जो उगाच झोपतो त्याला आराम म्हणतात, वाम मार्गाने कमवतो त्याला हराम म्हणतात, गेलेला परत कधी उठत नाही तेव्हा हे राम म्हणतात, जो तुमच्या आमच्यामध्ये निरंतर जागा आहे त्याला आत्मा राम म्हणतात, आणि या विश्वाचा मालक ज्याला नेहण्यासाठी या भूतलावावरती आला अशा साधूला संत तुका राम म्हणतात। जगद्गुरु जगतवंदनीय जगतश्रेष्ठ तुकोबाराया धर्मार्थ काम मोक्ष हे पुरुषार्थ स्वतः जगले आणि समाजाला दाखवले ते तुकोबाराया। 13 दिवसाच्या अनुष्ठानानंतर ज्यांची गाथा इंद्रायणी नदीच्या पात्रावरती तरंगू लागले हे सामर्थ्य ज्यांच्यात आहे ते तुकोबाराया। शोभा कासाराच्या बायकोनं अंगावरती उखळलेलं पाणी टाकावं पण जाता जाता त्याच माई माऊलीला आशीर्वादाची कामना करणारे तो पुरुषार्थ ज्यांच्यात आहे ते तुकोबाराया। अशा तुकोबारायाच्या गाथेमधला 4 चरणाचा साधा सोपा आणि भगवंताच्या अवताराचं कार्य सांगणारा अभंग सेवेसाठी विठ्ठल 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 हरे विठ्ठल 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 विठ्ठल। अभंगाच्या चिंतनाकडे जाण्यापूर्वी अल्पसा परिहार तो असा आहे, आज देव अवतारी सद्गुरु संत बाळूमामाची 132वी जयंती ज्याला आम्ही जन्म दिवस म्हणतोय। संपूर्ण या जगाच्या पाठीवरती हा जन्म दिवस साजरा होत असताना आज बाळूमामा तरुण मंडळ आयोजित या ठिकाणी कीर्तनाची सेवा होते। मी पहिल्यांदा सर्व तुमच्या गावातले आयोजक नियोजक टाळकरी वारकरी माळकरी गायक वादक ज्यांच्या ज्यांच्या कर्णपटलापर्यंत माझा आवाज जातोय अशा सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो। सद्गुरु संत बाळूमामाच्या चरणावरती नतमस्तक होतो। मायबाप इथून पुढे आपल्याला 1 ते 1.5 तास मामांची सेवा करायची आहे। आज फार मोठा मामांचा जन्मोत्सव आहे। आज मी 3रं कीर्तन करायला तुमच्या इथं उभा आहे। खरं पाहायला गेलं तर महाराज इथं आल्यावरती मला खूप आळस आला होता, पण ही लहान लेकरं पाहिल्यावरती मात्र माझ्यात परत जीव आला। टाळ्या वाजवा एकदा ह्यांच्यासाठी। ऐका, सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो आणि सेवेला सुरुवात। विठ्ठल 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 विठ्ठल। जगाच्या पाठीवरती 3 लोकांचं जीवन तुम्हा आम्हाला माहित आहे। साधूचं जीवन, सामान्य जीवाचं जीवन आणि भगवंताच्या अवताराचं जीवन। संत सो इच्छेनं येतात आणि सो इच्छेनं जातात। देवाचे अवतार सो इच्छेनं येतात आणि सो इच्छेनं जातात, पण तुम्हा मला मात्र देवाच्या इच्छेनंच यावं लागतं आणि देवाच्या इच्छेनंच जावं लागतं। साधू संतांचं येणं हे समाजासाठी असतं। देवाचा अवतार हा भगवंताचा अवतार समाजाच्या हितासाठी असतो, पण तुमचं आमचं येणं मात्र हे स्वार्थासाठी असतं। ऐका, जगद्गुरु तुकोबाराया सांगतात, भल्या माणसा 84 लाख लक्षणीतून फिरल्यावरती तुला माणसाचा देह मिळाला राजा, पण निस्ता देह मिळाला पण तुला कळाला नाही। लक्ष द्या माझ्याकडे। साधू संतांचं येणं आणि जाणं परोपकाराच आहे। देवाचं येणं आणि जाणं परोपकाराच आहे, पण तुमचं आमचं येणं आणि जाणं हे फक्त स्वार्थाच आहे। आणि म्हणून संत सांगतात, आम्ही वैकुंठवासी, आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाची बोलिले जरुसी साच बाबे वरताया। आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाची बोलिले जरुसी
याच कारणाची आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाचे आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाची बोलिले जरुसी हो सात बाबे वर्ताया आम्ही वैकुंठवासी आलो याचे कारणाचे बोलिले जे रोचे साचा भावे वर्ताया वर्ताया रे वर्ताया. आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी. संत सांगतात आम्ही वैकुंठवासी आहे. आमचं येण्याचं कारण एकच आहे की जगाचं कल्याण, जगासाठी परोपकार करण्यासाठी संत जन्माला येतात. पण वाक्य सांगून जातो दादा, या महाराष्ट्राच्या मातीचा एक इतिहास आहे. या महाराष्ट्राच्या मातीमध्ये चांगल्या माणसाला किंमत माणसं जिवंतपणे कधी देत नाहीत. जिवंत असता पायी तोडविता, मरता खांद्यावरी जगाची रीत ऐसी. काय जगाची रीत आहे? इथं जिवंत असताना चांगल्या माणसाला किंमत नाही दादा. पण ज्या दिवशी चांगली माणसं निघून जातात ना, त्या दिवशी मात्र हे जग त्यांना खांद्यावरती घेतं. हे सामान्य जीवाचा सोडा मायबाप, माझे संत असताना समाजाला कळाले नाही. संत असताना कळाले नाही, पण नसताना मात्र कळाले. सांगू वाक्य, ज्ञानोबाराया असताना ज्ञानोबाराया कळाले नाही. माऊली असताना माऊलीला झोपायला जागा समाजानं दिली नाही. माऊली असताना झोपायला जागा नाही, पण नसताना मात्र आता चांदीचा पलंग आहे. ज्ञानोबाराया असताना पायाला चप्पल समाजानं मिळू दिली नाही, पण आता नसताना मात्र चांदीची पालखी आणि चांदीच्या पादुका आहेत माझ्या ज्ञानोबाला. माऊली असताना अंगाला कापड समाजानं मिळू दिलं नाही, पण आता नसताना मात्र डोक्यावरती चांदीचा मुकुट आहे ज्ञानोबाला. माऊली असताना खापर समाजानं मिळू दिला नाही दादा, पण नसताना मात्र चांदीचा ताट आणि चांदीचा चमचा आहे माझ्या ज्ञानोबाला. वारकरी संप्रदायाला क्षमा मागून एक वाक्य बोलेल, ज्ञानोबाराया असताना माऊलीला शिवलं की पाप व्हायचं म्हणतात, पण आता त्याच माऊलीला शिवण्यासाठी इंद्रायणी नदीच्या काठावरती 1.5 किलोमीटरची रांग आहे. असताना संत कळाले नाही, पण नसताना कळाले. सांगू वाक्य, तुकोबाराया असताना तुकोबाची गाथा पाण्यात आहे, पण तुकोबा नसताना तुकोबाची गाथा देवाऱ्यावर आहे. तुकोबा असताना तुकोबाच्या अंगावरती उखळलेलं पाणी आहे, पण तुकोबा नसताना आता अंगावरती दही दुधाची अंघोळ आहे. तुकोबा असताना लोक म्हणायची वेडा तुकाय, पण आता तेच तुकोबा नसताना लोक म्हणतात पंचमवेदाचे निर्माते विठ्ठला. विठाला 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 रे विठाला विठाला विठाला. महाराज, एखाद्या संताला जन्म देण्यासाठी त्या आईची कूस पवित्र लागते दादा. 12व्या शतकामध्ये माझ्या ज्ञानोबारायाला जन्माला घालण्यासाठी रुक्मिणी मातेची कूस पवित्र झाली आणि म्हणून माऊली पोठाला आले. 16व्या शतकामध्ये जगद्गुरु तुकोबारायाला जन्माला घालताना माझ्या कनकाई मातेची कूस पवित्र झाली आणि म्हणून माझी कनकाई माता त्या ठिकाणी माझे जगद्गुरु तुकोबाराया जन्माला आले मायबाप. आणि 18व्या शतकामध्ये माझ्या सद्गुरु संत बाळूमामाला जन्माला घालण्यासाठी माझ्या सत्यवाईची कूस पवित्र झाली आणि म्हणून या जगाच्या पट्टीवरती क्रांती घडवणारा संत जन्माला आला. त्याचं नाव सद्गुरु संत बाळूमामा आहे. एखाद्या संताला जन्माला घालण्यासाठी त्याच्या आईची कूस पवित्र लागते दादा. एखादा संत एखाद्या चांगल्या भूमीत जन्माला येण्यासाठी भूमी पवित्र लागते. एखादा संत एखाद्या कुळीत जन्माला येण्यासाठी ते कुळ पवित्र लागतं. पवित्र तो कुळ पावन तो देश जेत हरच्या दास जन्म घेती जेत हरच्या दास जन्म घेती. पवित्र ते कुळ पावन तो देश जेते हरीचे दास जन्म घेती जेते हरच्या दास जन्म घेती.
पवित्र ते कुळ पावन तो देश जिथे हरीचे दास जन्मा येते. ऐका, एखाद्या संताला जन्माला घालण्यासाठी त्या आईची कूस पवित्र लागते. एखाद्या संताला जन्माला घालण्यासाठी ती भूमी पवित्र लागते. आणि एखाद्या संताला जन्माला घालण्यासाठी त्याचं कुळ पवित्र लागतं. लक्ष द्या माझ्याकडं. सद्गुरु संत बाळूमामाला जन्माला घालणारी माझी सत्यवा आई, त्या आईची कूस पवित्र आहे. सद्गुरु संत बाळूमामा ज्या भूमीत जन्माला आले ती भूमी पवित्र आहे. आणि सद्गुरु संत बाळूमामा ज्या धनगर कुळात जन्माला आले ते कुळ पवित्र आहे. म्हणून कुळ पवित्र लागतं दादा. त्या दिवशी खऱ्या अर्थानं इतिहास घडवणारी पोरं जन्माला येतात. इतिहास घडवणारी माणसं जन्माला येतात. सांगू बाळूमामाचं सामर्थ्य. लक्ष द्या माझ्याकडं. काय सामर्थ्य आहे माझ्या सद्गुरु संत बाळूमामाच. ये तो गरीब को सुल्तान बना देता है. लक्ष द्या, सामर्थ्य सांगतो बाळूमामाचं. ये तो गरीब को सुल्तान बना देता है, ये तो बेईमान को ईमान बना देता है. कृपा है मेरे सद्गुरु संत बाळूमामा की, ये तो आदमी को इंसान को भगवान बना देता है. अरे बेईमानाला ईमान बनवतो, गरीबाला सुलतान बनवतो आणि माणसाला देव माणूस बनवतो. त्याचं नाव सद्गुरु बाळूमामा आहे. महाराज 1928 सालची घटना सांगून जाईल. काय मामाची कृपा आहे दादा. सांगू वाक्य. मेतके नावाचं गाव आहे आणि मेतके नावाच्या गावामध्ये बाळा पाटील नावाचा एक पोलीस पाटील आहे. लक्ष द्या माझ्याकडे मामाचं चरित्र. मेतके नावाचं गाव आहे, बाळा पाटील नावाचा एक पोलीस पाटील आहे. बागायतदार आहे, मोठा श्रीमंत आहे, गडगंज आहे. त्याच बाळा पाटलाच्या शेतामध्ये बाबळीची झाडं आहेत मोठी. गावातल्या कोणाचं धाडस होत नव्हतं बाळा पाटलाच्या शेतात जायचं. पण ऐका, एक दिवशी निहारी केली बाळा पाटलानं. नित्य नेमानं बाळा पाटील आपल्या शेताकडे निघाला. जाता जाता पाहिलं तर अरे काल उभा असणारी ती बाबळीची झाडं, हिरवीगार लकडलेली बाबळीची झाडं आज मला दिसत नाहीत. आणि त्या बाबळीच्या झाडाखाली असंख्य बकऱ्या चरताना दिसतायत. आणि त्या बकऱ्याच्या पलीकडे एक धनगर बसलेला पाहिला बाळा पाटलाने. तळपायाची आग मस्तकाला गेली बाळा पाटलाच. काय नाव तुझं, कुणाचं आहे? मी धनगर आहे. काय नाव? बाळू धनगर म्हणतात मला. तुझ्या बाचं शेत आहे का? नाही जी. मग कशामुळे सोडली बकऱ्या इथं? दादा, तुमचं नुकसान झालं असेल तर भरून दिल हा बाळू धनगर. शब्द ऐकला बाळा पाटलानं. तळपायाची आग मस्तकाला गेली आणि बाळा पाटील सांगू लागला, अरे धनगरा, जर माझं नुकसान भरून देणार असतील तर गावोगाव फिरशील का बकऱ्या घेऊन? दादा, विश्वाचा मालक आहे, जगात जनता आहे. सद्गुरु संत बाळूमामानं ऐकलं मायबाप आणि मामा तिथून निघून गेले. कदाचित तो बाळा पाटील विसरला असेल. पण ऐका, 1-2 वर्षाचा काळ निघून गेला आणि त्याच बाळा पाटलानं आपल्या शेतामध्ये ज्वारी पेरली. लक्ष द्या, ज्वारीची कणस लगडू लागली मायबाप. कणसाची खुडणी झाली. 200 पेंड्या जुंधळा निघालं मायबाप शेतात. 200 पेंड्या. बाळा पाटलाला वाटलं या 200 पेंड्याच्या पाठीमाग किती निघतील हो ज्वारी? 2 पोती जास्तीत जास्त. ऐका, ज्वारीची मळणी झाली मायबाप. ढीग लागला आणि रास भरायला घेतली. पण पूर्वीच्या काळची एक परंपरा होती. एखादी रास भरण्यापूर्वी त्याला एक कोंबडं कापलं जायचं. लक्ष द्या. बाळा पाटल्याचा कशाप्पा नावाचा एक पोरगा शेजारी बसलेला आहे. कशाप्पा, जा घरी, एक कोंबडं घेऊन ये आणि 2 मोकळी पोती घेऊन ये. कशाप्पा घरी गेलेला आहे, कोंबडं शिजायला टाकलेला आहे आणि रास भरणार. तेवढ्यात माझे सद्गुरु संत बाळू मामा उभा राहिले त्या बाळा पाटलाच्या समोर. काय करता पाटील? रास भरतोय. झाली वय? झाली. बाबा बाबा बा, किती होईल? अरे कशाची रास होतील? एका भरून भरून 2च पोती भरतील. माझ्या बाळू मामानं बाळा पाटलाच्या खांद्यावरती हात ठेवला आणि सांगितलं, पाटील, हा धनगर सांगतोय म्हणून ऐका. आज रास भरू नका, उद्या पहाटे भरा. वरती पाहिला, अरे कोण रे तू, काय देवऋष आहे का? नाही, पण एकदा मी सांगतोय म्हणून तेवढा ऐका.
बाळा पाटलाला वाटलं काहीतरी शब्दात अर्थ या धनगराच्या, बोलून जातो याचा अर्थ काहीतरी याच्याकडे आहे. थांबला बाळा पाटील. महाराज दुसऱ्या दिवशी पहाट रास भरायला घेतली ज्वारीची. काय चमत्कार, काय सामर्थ्य असेल माझ्या जगाच्या मालकाचं मायबाप. 2 पोती भरली तरी ज्वारी शिल्लक आहे, 4 भरली तरी ज्वारी शिल्लक आहे, 8 पोती भरली तरी ज्वारी शिल्लक आहे, 16 पोत्याची रीग लागली तरी ज्वारी शिल्लक आहे, 22 पोती ज्वारी भरली तरी महाराज ऐका बाळा पाटलाच्या डोळ्यातनं पाणी वाहू लागलं मायबाप. सकाळ झाली, अख्खं गाव गोळा झालं बाळा पाटलाच्या शेतात. सगळी माणसं वावा करतात. अरे जिथं 200 पेंड्या व्हाव्या त्याला 22 पोती ज्वारी भरावी, काय सामर्थ्य आहे. पण बाळा पाटलाचं लक्ष मात्र त्या ज्वारीवरती नव्हतं. तर रात्री मला बोलून गेलेला धनगर जो तो त्याच्या डोळ्यात बसलेला होता. ऐका सद्गुरु संत बाळूमामाच्या चरणावरती नतमस्तक झाला बाळा पाटील. डोळ्यातनं पाणी वाहतं बाळा पाटलाच्या. मामा तुमच्यातला देव माणूस मला कळाला नाही मामा, माझ्याकडून तुमचा अपमान झाला मामा, मला दया करा, मला क्षमा करा. मायबाप काय सामर्थ्य माझ्या सद्गुरु संत बाळूमामाचं आहे. भक्तानं 1 पाऊल गेलो तर मामा 10 पाऊल भक्ताकडे येतात शरण गेल्यावरती. रुद्राचा अवतार तोर येऊन राहतो आदमापुरा. रुद्राचा अवतार थोर राहतो आदमापुरात. रुद्राचा अवतार तोर येऊन राहतो आदमापुरा. रुद्राचा अवतार थोर राहतो आदमापुरात. हात वरती हात टाळी वाजवा. उधळून भंडारा ज्ञाने गंगेची अमृत धारा. उधळून भंडारा ज्ञान गंगेची अमृत धारा. हे बाळू मामा वैद 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 ताने में डकेला वैद वैद वैद. बाळू मामा वैद 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 दाने में डकेला वैद वैद वैद. बाळू मामा वैद 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 त्यानं मेंढ्या केल्या पैदा पैदा पैदा. बाळू मामा वैद वैद वैद. त्यानं मेंढ्या केल्या पैरव पैरव पैर. डोळ्यातनं पाणी वाहत मायबाप बाळा पाटलाच. मामा तुम्ही साक्षात रुद्राचा अवतार आहे, तुम्ही साक्षात काशी विश्वेश्वराचा अवतार आहे मायबाप. वाक्य सांगू एक दादा, जगाच्या पट्टीवरती माझ्या सद्गुरु संत बाळूमामाने मायबाप फक्त गरिबांना नाही तर मामाच्या दरबारात येणाऱ्या प्रत्येकाला आधार देण्याचं काम केलं. मी अनेक ठिकाणी गेल्यावरती एक वाक्य सांगतो. ज्याप्रमाणे बाळूमामाच्या दरबारात येताना तुम्ही चप्पल बाहेर काढून येताना, त्याचप्रमाणे बाळूमामाच्या दरबारात येताना आपला अहंकार काढून यायचा. एकदा बाळूमामाच्या दरबारात येताना तुम्ही अहंकार सोडला ना, जगाच्या पाठीवरती मामा आपलं केल्याशिवाय राहत नाहीत. वाक्य सांगू एक, प्रत्येकाच्या मनात प्रश्न आहे, मामाच्या दरबारात गेल्यावरती काय मागायचं. वाक्य सांगू एक, मामाच्या दरबारात गेल्यावरती मी तर सांगेल काहीच मागू नका, कारण मामा मागल ते कधी देत नाहीत, पण लागल ते दिल्याशिवाय राहत नाहीत. माझं वाक्य लिहून घ्या. मामा मागल ते कधी देणार नाही, पण लागल ते दिल्याशिवाय राहणार नाही. का राहणार नाही सांगू तुम्हाला. मामा म्हणजे एक सावकार आहे, सावकार. ज्याप्रमाणे काळ्या घोंगड्यावरती बसावं आणि या जगाची सावकारकी माझ्या मामाने करावी. काळ्या घोंगड्यावरती बसून करतो सावकारी. आदमापुरीचा बाळू मामा शिवावतारी. आदमापुरीचा बाळू मामा शिवावतारी. आदमापूरचा बाळू मामा शिवावतारी. आदमापूरचा बाळू मामा शिवावतारी. काळ्या घोंगड्यावरती बसून करतो सावकारी. काळ्या घोंगड्यावरती बसून करतो सावकारी.
वा हे वा. आदमापुरीचा बाळू टाळी, टाळी. अवतारी आदमापुरीचा बाळू मामा शिव अवतारी आदमापूरचा बाळू मामा शिव अवतारी आदमापूरचा बाळू मामा शिव अवतारी शिव अवतारी मामा शिव अवतारी शिव अवतारी मामा शिव अवतारी शिव अवतारे मामा शिव अवतारे शिव अवतारे मामा शिव अवतारे हे आदमापुरीचा बाळू मामा शिव अवतारी आदमापुरीचा बाळू मामा शिव अवतारी आदमापूरचा बाळू मामा शिव अवतारी आदमापूरचा बाळू मामा शिव अवतारी संत सांगतात आदमापूरचा बाळू मामा एक शिवाचा अवतार आहे, एक रुद्राचा अवतार आहे. महाराज वाक्य सांगून जाऊ, एक लक्ष द्या माझ्याकडं. 50 लाखाची माडी बांधणं माझ्या हातात आहे. 50 लाखाच्या माडीला कुठून वीट, कुठून वाळू, कसला गवंडी, कसला इंजिनियर, सगळं माझ्या हातात आहे. पण 50 लाखाच्या माडीत किती दिवस राहायचं हे मात्र त्याच्या हातात आहे. 10 एकराची बागायत जमीन कमावणं माझ्या हातात आहे. 10 एकराच्या बागायत जमिनीमध्ये कुठल्या प्रतीची लागण, कसला ऊस, कुठला कारखाना, सगळं माझ्या हातात आहे. पण त्याचं बिल येईपर्यंत ऊसाचं मी राहतोय का नाही हे मात्र त्याच्या हातात आहे. 40 लाखाची गाडी घेणं माझ्या हातात आहे. 40 लाखाच्या गाडीची स्टेअरिंग माझ्याच हातात किती दिवस ठेवायची हे मात्र आदमापूरच्या राजाच्या हातात आहे. महाराज 2 लाखाचं बाथरूम आहे, त्याला चांदीचा कॉक आहे, रोज आंघोळीला लायबॉयची साबण आहे, डोक्याला क्लिनिक प्लसचा शॅम्पू आहे. पण सांगू वाक्य, ज्या दिवशी 3.5 हाताच्या देहात आत्मा जातो ना, त्या दिवशी मात्र शेवटची आंघोळ 2 लाखाच्या बाथरूम मध्ये नाही तर कुठं आहे? बोला ऐ डोंबाळवाडीकर, कुठं आहे? कुठं आहे? हा, अंगणात आहे. लक्ष द्या. अहंकार काढला पाहिजे दादा. सद्गुरु संत बाळूमामाच्या दरबारात आल्यावरती आम्ही श्रीमंत, आम्ही गरीब ही भावना संपवली पाहिजे. काय श्रीमंताची व्याख्या सांगून जाईल तुमच्या गावात. लक्ष द्या माझ्याकडे. कुणाला श्रीमंत म्हणायचं? ज्याच्याकडे अन्नाबरोबर भूक आहे तो खरा श्रीमंत, ज्याच्याकडे गादी बरोबर झोप आहे तो खरा श्रीमंत, आणि ज्याच्याकडे आपल्यातून समाजाला देण्याची दानात आहे तो खरा श्रीमंत. आणि तो खरा श्रीमंत कोण आहे सांगू तुम्हाला, तर तो आदमापूरचा राजा आहे. कुणाकडे मागावं आणि कुणी द्यावं? खरं सांगू, जगाच्या पाठीवरती देणाऱ्याकडे काय असलं पाहिजे? संत सांगतात देणाऱ्याकडे 3 गोष्टी असल्या पाहिजेत. 1, देण्याची वृत्ती असली पाहिजे. 2, वृत्ती असून उपयोग नाही, देण्याचं सामर्थ्य पाहिजे. आणि 3, सामर्थ्य असून उपयोगाचं नाही तर देण्याचं स्वातंत्र्य पाहिजे. महाराज हा जो आदमापूरचा राजा आहे ना, ह्याच्याकडे देण्याचं सामर्थ्य पण आहे, ह्याच्याकडे देण्याची वृत्ती पण आहे, आणि ह्याच्याकडे देण्याचं स्वातंत्र्य पण आहे. आणि म्हणून मायबाप तुकोबरा या अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतायत, धर्म रक्षावया धर्म रक्षावया अवतार घेसे धर्म रक्षावया धर्म रक्षावया धर्म रक्षावया अवतार घेसी धर्म रक्षावया धर्म रक्षावया धर्म रक्षावया अवतार घेसे धर्म रक्षावया ओ धर्म रक्षावया वा वा.
पाळीसे भक्त जना वा वा वा. धर्म रक्षावया अवतार घेसे आपुल्या पाळीसे भक्त जना अमरुष साठे अमरुष साठे जन्म सोसिएले अमरुष साठे ओ आंबारुसीसाठी आंबारुसीसाठी गैव धर्म रक्षावया अवतार घेसे आपुल्या पाळीचे भक्त जना धर्म रक्षावया धर्म रक्षावया अवतार घेसे धर्म रक्षावया अवतार घेसे आपुल्या पाळीचे भक्त जना आपुल्या पाळीचे भक्त भक्त जना धर्म रक्षावया धर्म रक्षावया अवतार घेसी आपुल्या पाळीसी भक्त जना अंबरसे साठी जन्म सोशियले दृष्ट निर्धाळेले किती एक ऐका. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराया भगवंताच्या अवताराची काही कारण सांगतायत. काय कारण आहे देवाच्या अवताराचं? कारण नंबर 1 धर्म रक्षावया धर्माचं रक्षण आणि कारण नंबर 2 आपुल्या पाळीसी भक्त जना भक्ताचं रक्षण. लक्ष द्या माझ्याकडं. जगद्गुरु तुकोबाराया अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये 2 कारण सांगतायत देवाच्या अवताराची. पहिलं कारण आहे की धर्माचं रक्षण करायचं आणि दुसरं कारण आहे भक्ताचं संरक्षण करायचं. लक्ष द्या माझ्याकडं. कुठला धर्म? शास्त्रामध्ये जर तुम्ही पाहिलं तर धर्माचा अर्थ गुण आहे. या जगाच्या पाठीवरती प्रत्येक वस्तूमध्ये एक गुण आहे. प्रत्येक वस्तूमध्ये अग्नीमध्ये ज्वलनतेचा गुण आहे, पृथ्वीमध्ये सहनशीलतेचा गुण आहे, पाण्यामध्ये शीतलतेचा गुण आहे आणि माणसामध्ये प्रेम नावाचा गुण आहे. खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पावे. ऐका, या मानवी देहामध्ये प्रेम नावाचा धर्म आहे आणि त्या धर्मासाठी खऱ्या अर्थानं देवाचा अवतार होत असतो. कारण नंबर 2 भक्तासाठी माहिबा भक्ताचं संरक्षण भगवंताच्या अवताराचं 2 नंबर कारण. ऐका, सद्गुरु संत बाळूमामाचा अवतार झाला महाराज. आज 132 वर्ष झालं मामाचा जन्म होऊन. कशासाठी अवतार आहे मामाचा? मामाचा अवतार एका गोष्टीसाठी आहे की भक्ताचं रक्षण करण्यासाठी. घेऊन या चक्र गदा हाची धंदा करीतो भक्तारा की पायापाशी दुर्जनाशी संवारितो. ऐका, सद्गुरु संत बाळूमामाच्या अवताराचं कारण एक आहे. मामाच्या अवताराचं कारण एक आहे की भक्ताचं राखण करण्यासाठी अवतार झाला. जे का रांजले गांजले त्याशी म्हणे जो आपले तो साधू वळकावा आणि देवतेथेची जाणावा. महाराज, गोरगरिबानं यावं, दुःखी जनानं यावं, दीन जनाने यावं. सद्गुरु संत बाळूमामाच्या चरणावरती नतमस्तक व्हावं. मायबाप, माझ्या मामानं प्रत्येक जीवाची मायबाप त्या ठिकाणी काळजी घेतली. ऐका, लकप्पा नावाचा एक पैलवान आहे. अंगानं मोठा आहे लकप्पा. रोज बाळूमामाच्या सेवेत आहे, रोज. परंतु घरची परिस्थिती मात्र लकप्पाची हालाकीची आहे. ऐका, एक टायमाला खाल्लं तर दुसऱ्या टायमाला काय कावं ही पंचायत आहे लकप्पाच्या घरची. पण बाळूमामाची सेवा मात्र अंतकरणापासून लकप्पा करतो. दादा, 4 महिना बाळूमामाच्या सेवेसाठी लकप्पा गेला. काय खावं ही पंचायत लकप्पाच्या घरच्यांना आहे. कळालं. एक दिवशी शिरवलेला बामा आले होते आणि लकप्पाची आई अवाक्का तिचं नाव आहे. लक्ष द्या महाराज, फार गोड चरित्र आहे मामाच. लकप्पाची आई अवाक्का
डोळ्यात पाणी वाहत अवक्काच सद्गुरु संत बाळूमामाच्या चरणावरती नतमस्तक झाले अवक्का. डोळ्यातनं पाणी वाहत माझ्या अवक्काच. मामा सकाळी खाल्लं तर दुपारी काय खावं याची पंचायत. हातात तोंडाला आलेलं लेकरू तुझ्या दारात रोज सेवेला आहे रे मामा, रोज. पण काय खावं रे परिवारानं, कशी जगवावी लकप्पाची लेकर. रडता रडता अवक्काच्या मस्तकावरती हात ठेवला माझ्या बाळूमामानं. अवक्का रडू नकोस, जगाचं पालन पोषण करण्यासाठी हा बाळू धनगर समर्थ आहे अवक्का. डोक्यावरती हात ठेवला अवक्काच्या, सांगितलं अवक्का येणाऱ्या 4 दिवसामध्ये एका ब्राह्मणाची 8 एकराची जमीन मी तुला देणार आहे. लक्ष द्या. 100 रुपयाची पैशाची थैली अवक्काच्या हातात ठेवलेला बाळूमामान. जा म्हणे सौदा कर जमिनीचा, 100 रुपयाची इसार पावती कर आणि राहिलेले पैसे पाडव्याला देतो म्हणून सांग. विश्वास पाहिजे हो तेवढा आमचा त्याच्यावरती. अवक्कानी बाळूमामाचं दर्शन घेतलं मायबाप आणि निघून गेले आपल्या गावाला. 4 दिवसाचा काळ निघाला आणि अवक्काच्या दारावरती रडणारा तो ब्राह्मण त्या ठिकाणी आलेला आहे. अवक्का फार परिस्थिती हालाकीची झाली बघ. मग माझी 8 एकराची जमीन विकायची. शब्द ऐकला आणि डोळ्यासमोर सद्गुरु संत बाळूमामा दिसू लागले अवक्काला. ए देवा, अरे काय तुझी लीला आहे, तू बोलावं आणि तसंच घडावं. सौदा ठरला मायबाप 8 एकराचा 5,000 रुपयाला. 100 रुपयाची इसार पावती केली आणि राहिलेलं पैसे पाडव्याला देतो म्हणून ठरलं. जसं बाळूमामानं सांगावं तसं. लक्ष द्या, ऐका. राहिलेल्या पैशाची काळजी जगाच्या मालकाला आहे. कसं द्यावं पैसे, पाडव्याचा मुहूर्त जवळ आलेला आहे आणि त्याच काळात बाळूमामाच्या अक्कोळ गावामध्ये यात्रा भरली मायबाप. लकप्पाला वाटलं आपण स्वतः पैलवान आहे, पैलवानाचा फड रंगलेला आहे, एखादी कुस्ती आपण करावी, पण त्याच्यासाठी आशीर्वाद मात्र बाळूमामाचा पाहिजे. लक्ष द्या. बाळूमामाच्या चरणावरती नतमस्तक झाला माझा लकाप्पा. मामा मला वाटतं एखादी कुस्ती करावी. वेड्या, एक कशाला करतो, 2 कर. पण ऐका ना मामा, ज्याच्या बरोबर कुस्ती करायचा तो पंजाबचा भला मोठा पैलवान आहे आणि त्यानं मला आसमान दाखवलं तर. मामा म्हणतात येड्या, ज्याचा वस्ताद बाळू धनगर आहे त्याचा कोण हात धरणार आहे. ज्याचा गुरुच बळकट आहे त्याचं कोण धरल मनगट. इतरांचा लेका कोण करी, इतरांचा लेका कोण करी, इतरांचा लेखा कोण करे, इतरांचा लेखा कोण करे. ओ श्री गुरु सारखा असता पाठीराखा, श्री गुरु सारखा असता पाठीराखा, इतरांचा लेखा कोण केली, इतरांचा लेखा कोण केली. श्री गुरु सारिका असता पाठीराखा, श्री गुरु सारिका असता पाठीराखा, इतरांचा लेखा कोण केली, इतरांचा लेखा कोण कोण करी रे ना. अरे लकप्पा, ज्याचा वस्ताद बाळू धनगर आहे त्याचं मनगट कोण धरणार आहे. आशीर्वाद दिला बाळूमामानं लकप्पाला मायबाप. काय सामर्थ्य आशीर्वादामध्ये आहे माझ्या बाळूमामाच्या. 2 कुस्त्या मारल्या माझ्या लकप्पानं. 2100 रुपयाचं बक्षीस आणि 2 तोळे मिळाले मायबाप. दिवसामाग दिवस निघून जात आहेत आणि पाडव्याचा मुहूर्त जसा जसा जवळ येतोय तसा आदमापूरच्या राजाला काळजी आहे माझ्या लकप्पाची. भक्ताची काळजी देवानं व्हावी. ऐका, अनेक कुस्त्या खेळला माझा लकप्पा. पैशानं भरलेली थैली आणली मायबाप आणि बाळूमामाच्या चरणावरती ठेवली. मामा काय होता हा लकप्पा,
रडता रडता मामाच्या चरणावरती नतमस्तक झालेला लकप्पा सांगतो, मामा काय होता हा लकप्पा? आज पैलवान झाला तुमच्या कृपेनं, कुस्ती खेळला तुमच्या आशीर्वादानं, कुस्ती जिंकला तुमच्या कृपेनं. मामा हे सगळं पैसे तुमचं. भक्तासाठी डोळ्यात पाणी आलं बाळू मामाच्या, भक्तासाठी देव रडतोय. हात धरला लकप्पाचा, लकप्पा वेड्या. जगाच्या पाठीवरती कितीतरी असे जीव आहेत, त्याला जगवण्याचं काम देव करतो रे. ज्याची भक्ती अंतकरणापासून आहे त्याला देव कधी विसरत नसतो. लकप्पा जा हे पैसे घे आणि त्याला देऊन टाक ब्राह्मणाला ज्याची शेती घेतली. मामा ह्याच्यामध्ये अजून 300 रुपये कमी आहेत, काय करू? लकप्पा 300 रुपयाचं कर्ज काढ. शब्द आहे मामाचा, 300 रुपयाचं कर्ज काढ आणि ते कर्ज फेड. कारण जोपर्यंत माणसाच्या डोक्यावरती कर्ज नसतो तोपर्यंत माणसाला माणसाच्या संसाराची किंमत कळत नसते. सद्गुरु मामाचं वाक्य आहे. लकप्पानं पैसे घेतलं मायबाप, जमीन त्या ठिकाणी घेतली. नव्हे तर 40 बकऱ्या लकप्पाला मामाने दिल्या. लकप्पा साधा सुद्धा पैलवान राहिला नाही. आजही तुम्ही कोल्हापूरमध्ये जाऊन बघा, राजाराम महाराजांच्या हातून लकप्पाला एक मानाची गदा मिळाली आणि कोल्हापूरचा सगळ्यात महान पट्ट्या ठरला. त्याचं नाव लकप्पा आहे. का ठरला याचं कारण आहे. का ठरला हो? कृपा व्हावी लागती माझ्या मामाची. वाक्य बोलून जाऊ एक, ऐका. सद्गुरु संत बाळूमामाच्या भंडाऱ्यामध्ये एवढी ताकद आहे दादा. एकदा बाळूमामाचा भंडारा कपाळाला लावा, तुमच्या जीवनाची रेखा बदलून जाईल. लल्लाटी भंडार हात घोंगडन काठी, लल्लाटी भंडार हात घोंगडन काठी. राखी तो मेंढर बाळू मामाच्या जाट, राखी तो मेंढर बाळू मामाच्या साठी, राखी तो मेंढर बाळू मामाच्या साठी, राखी तो मेंढर बाळू मामाच्या साठी. लल्लाटी भंडार हात घोंगडन काठी, लल्लाटी भंडार हात घोंगडन काठी. राखी तो मेंढर बाळू मामाच्या साठी, राखी तो मेंढर बाळू मामाच्या साठी, राखी तो मेंढर बाळू मामाच्या साठी, राखी तो मेंढर बाळू मामाच्या साठी. भगवान देह तुला माणसाचा मिळाला, रेशीम धागा बाळू मामाशी जुळाला. अनमोल देह तुला माणसाचा मिळाला, रेशीम धागा माणसाची जुळाला. लल्लाटी भंडार हात घोंगडन काठी, लल्लाटी भंडार हात घोंगडन काठी. राखी तो मेंढर राखी तो मेंढर बाळू मामाच्या साठी, राखी तो मेंढर बाळू मामाच्या साठी, राखी तो मेंढर बाळू मामाच्या साठी. राखी तो मेंढर बाळू मामाच्या साठी. महाराज सद्गुरु संत बाळू मामाची सेवा तुम्ही अंतकरणातून करून पहा, तुमच्या जीवनातलं दारिद्र्य संपल्याशिवाय राहणार नाही. ऐका, जा एकदा आदमापुराला, पहा एकदा उघड्या डोळ्यानं आदमापूर, पहा एकदा मामांना आदमापुरामध्ये जाऊन. महाराज वाक्य सांगून जातो, ऐका. माणसासारखा देह आम्हाला मिळाला पण कळाला नाही. माणसासारखा देह मिळून कळत नाही. तो माणसाचा देह आम्ही अहंकारात घालवला. परंतु वाक्य सांगून जातो, माय बाप, एक दिवशी हा मातीचा देह तुम्हाला मातीला सोडावा लागणार आहे. मानवा तू विसरू नका तुझ्या सत्यनीतीला, चार वरती इकू दे. गर्वानात पुगू नका पुण्याच्या तिला. तुझ्या परी भले भले मिळाले या मातेला, तुझ्या परी भले भले मिळाले या मातेला. तुझ्या परी भले भले मिळाले या मातेला, तुझ्या परी भले भले मिळाले या मातेला. मातीला मातीला
तुझ्या परी भले भले मिळाले या टाळी, मातीला टाळी. तुझ्या परी भले भले मिळाले या मातीला तुझ्या परी भले भले मिळाले या मातीला तुझ्या परी भले भले मिळाले या मातीला जग हे सारे मातीचे तुझा देह मातीचा कार्य गर्व करसी मग धर्म जात पातीचा धर्म जात पातीचा धर्म जात पातीचा जग हे सारे मातीचे तुझा देह मातीचा तुझ्या परी भले भले मिळाले या मातीला 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 ए भल्या माणसा आहा वा वा मानवा हे जग मातीचा आहे हा देह मातीचा आहे पण तुला मात्र जाती धर्माचा गर्व आहे तुला पैशाचा गर्व आहे तुला संपत्तीचा गर्व आहे भल्या माणसा पण ऐक ना राजा रावणा एवढा श्रीमंत नाही काय राजा रावणाची श्रीमंती आहे 80,000 बायका आहेत 1 लाख मुलं आहेत 1.25 लाख नातू आहेत राजा रावणाची अख्खी नगरी सोन्याची आहे पण तरी सुद्धा राजा रावणाला जावं लागलं दादा पाहत्या रावणाचे इथे काय हाल झाले काय हाल झाले काय हाल झाले पाहत्या रावणाचे इथे काय हाल झाले काय हाल झाले काय हाल झाले इथे मी म्हणणार मातीला मिळाले मातीला मिळाले मातीला मिळाले इथे मी म्हणणार मातीला मिळाले मातीला मिळाले मातीला मिळाले दादा अख्खं विश्व जिंकायला सिकंदर राजा आलाय पण सिकंदर राजा सांगतो दादा हो ज्या दिवशी मी जाईल ना त्या दिवशी माझे हात डोलीच्या बाहेर काढा कारण कळू द्या अख्ख्या जगाला जग जिंकणारा सिकंदर राजा खाली हातानं आला आणि खाली हातानं निघालाय अवघे विश्व जिंकण्याचा पण जान केला पण जान केला पण जान केला अवघे विश्व जिंकण्याचा पण जान केला पण जान केला पण जान केला शेवटी तो सिकंदर खाली हात गेला खाली हात गेला खाली हात गेला शेवटी तो सिकंदर खाली हात गेला खाली हात गेला खाली हात गेला हो शेवटी तो सिकंदर खाली गच गेला तुझ्या परी भले भले मिळाले या मातीला तुझ्या परी भले भले मिळाले या मातीला तुझ्या परी भले भले मिळाले या मातीला तुझ्या परी भले भले मिळाले या हे मातीला जाती धर्म भेद भाव मनी नाही मानिला बापू कलावंताने भंडारा बघायला विला भंडार बघायला विला भंडार बघायला विला जात धर्म भेद भाव मनी नाही मानिला बापू कलावंताने भंडारा बघायला विला भंडार बघायला विला भंडार बघायला विला महाराज सद्गुरु संत बाळूमामाच्या दरबारात जाती धर्माचा भेदभाव नाही बापू कलावंत एक मुस्लिम धर्माचा इनाम आहे चिक्कोडीला भक्त बापू चिक्कोडीचा भक्त बापू ब्रिटिश राजवटीत क्रांती माझ्या बापूची क्रांती माझ्या बापूची क्रांती माझ्या बापूची होन्नरती तालुक्याच्या चिक्कोडीचा हा भक्त सक्रिय होता स्वातंत्र्य संग्रामात स्वातंत्र्य संग्रामात स्वातंत्र्य संग्रामात कारगोटीची कचरी फोडण्याचा संकल्प 42 केसेस ब्रिटिश राजवटीत ब्रिटिश राजवटीत ब्रिटिश राजवटीत महाराज मुस्लिम धर्माचा बापू कलावंत आहे
समाजाची सेवा करतोय, पण ऐका, गारगोटीची कचरी फोडली म्हणून ब्रिटिश राजवटीमध्ये 42 केसेस झाल्या बापू कलावंतावर. काय करावं, कुठं जावं कळना. आणि महाराज डोळ्यासमोर उभा राहिले माझे सद्गुरु संत बाळूमामा. बाळूमामा भक्ताशी जोडलं प्रेमाचं नात, बाळूबाच्या माळावर आला अकोल्यात. आला अकोल्यात, आला अकोल्यात. दादा डोळ्याच्या समोर उभा राहिले बाळूमामा, मुस्लिम धर्माचा बापू कलावंत बाळूमामाच्या गावात आला. मामा, समाजाची सेवा करणं म्हणजे गुन्हा आहे. मामा मला वाचवा. मामा म्हणतात, वेड्या मी एक साधा धनगर आहे, तुला कुठून वाचवणार. प्रसाद घेतला आणि बापू कलावंत निघून गेला. पण ऐका, डोळ्यासमोरून बाळूमामा जाईनात. त्यानी मनी स्वप्नी चित्ती मामा दिसतात, बाप फिरून आला या पुन्हा अकोल्यात. पुन्हा अकोल्यात, पुन्हा अकोल्यात. त्यानी मनी स्वप्नी चित्ती मामा दिसतात, बाप फिरून आला पुन्हा अकोल्यात. बाप कलावंताने भंडार बघला विला, बाप कलावंताने भंडार बघला विला, बाप कलावंताने भंडार बघला भंडारा लाविला. बाप कलावंताने भंडार बघला विला, बाप कलावंताने भंडार बघला विला, बाप कलावंताने भंडार बघला विला. बापू कलावंताला ध्यानामध्ये मामा, स्वप्नामध्ये मामा, चित्तामध्ये मामा दिसू लागले. आणि बापू कलावंत मुस्लिम धर्माचा मामाच्या चरणावरती नतमस्तक झाला. 6 महिने मामाच्या दरबारात सेवा करतोय बापू कलावंत. बाळूमामाने एकदा भंडारा बापू कलावंताच्या डोक्याला लावला, कपाळाला. बापू कलावंताची ती कर्मरेषा बदलून गेली मायबाप. आणि तिथून पुढं 42 केसेस असून सुद्धा एक वॉरंट बापू कलावंताला आलं नाही. हे सामर्थ्य सद्गुरु संत बाळूमामाचं आहे. काशीचा हा विश्वचोर शंभूचा अवतार, राणीवनी डोंगरात राखतो मेंढरे, राखतो मेंढर, हो राखतो मेंढर, राखतो मेंढर, हा राखतो मेंढर. काशीचा हा विश्वचोर शंभूचा अवतार, राणीवनी डोंगरात राखतो मेंढरे, राणीवनी डोंगरात राखतो मेंढर, राणीवनी डोंगरात राखतो मेंढर. बाळूमामा काढतो या पायाचा काटा, गुलाबी गुलाबी मामाचा फेटा, गुलाबी गुलाबी मामाचा फेटा, गुलाबी गुलाबी मामाचा फेटा, गुलाबी गुलाबी मामाचा फेटा, गुलाबी गुलाबी मामाचा पेटा, गुलाबी गुलाबी मामाचा पेटा, गुलाबी गुलाबी मामाचा पेटा, हो गुलाबी गुलाबी मामांचा पेटा. हाती काठी घोंगडे पाठी धनगर मोठा, हाती काठी घोंगडे पाठी धनगर मोठा. हात वरती करा, हात एक साथ टाळी वाजवायची, एक साथ सगळ्यांनी हात एक वरती करायचे, एक साथ टाळी. हा गुलाबी गुलाबी मामाचा पेटा, गुलाबी गुलाबी मामाचा पेटा, हो गुलाबी गुलाबी मामाचा पेटा, हो गुलाबी गुलाबी मामाचा फेटा, गुलाबी गुलाबी मामाचा पेटा, गुलाबी गुलाबी मामाचा पेटा, गुलाबी गुलाबी मामाचा फेटा, हो गुलाबी गुलाबी मामाचा फेटा.
सद्गुरु संत बाळूमामाच्या दरबारामध्ये जाती धर्माचा भेदभाव नाही. कुठल्याही जातीचा कुठल्याही धर्माचा भक्त आला तर तो बाळूमामाचा होतो मायबाप. हे सामर्थ्य बाळूमामाचं आहे. कुठल्याही जातीचा येऊ द्या, कसल्याही धर्माचा येऊ द्या, एकदा मामाचा झाला की तो मामाचाच होतो. हे सामर्थ्य सद्गुरु संत बाळूमामाचं आहे. आणि म्हणून मायबाप तुकोबऱ्या सांगतात, भगवंताच्या अवताराचं कार्य एक आहे, धर्माचं रक्षण, आणि भगवंताच्या अवताराचं कार्य नंबर 2, भक्ताचं संरक्षण. सदैव भक्ताचं संरक्षण केलं माझ्या बाळूमामानं, सदैव. आज जर बाळूमामाचा इतिहास वाचायला घेतला ना मायबाप, सद्गुरु मामाचं चरित्र कधीतरी वाचायला घ्या. हे सूर्य तारे धरती अग्नी हवा पाणी पाषाण राहील तोपर्यंत मामाचं नाव तुमच्या आमच्या हृदयात सदैव तेवत राहील. किती मुखे त्यांचे नारायणे, कीर्ती मुखे त्यांचे नारायण, कीर्ती मुखे त्यांचे नारायण, कीर्ती मुखे त्यांचे नारायण. वाऱ्या हाती माप चाले सजनाचे, वाऱ्या हाती बाप झाले सजनाचे, कीर्ती मुख्य त्यांचे नारायण, कीर्ती मुख्य त्यांचे नारायण. वाऱ्या हाती माप झाले सजनाचे, वाऱ्या हाती माप झाले सजनाचे, कीर्ती मुखदासे नारायण, कीर्ती मुख त्यांचे नारायण. जगाच्या पाठीवरती 2 प्रकारचे लोक आहेत महाराज, लक्ष द्या माझ्याकडं. जगाच्या पाठीवरती 2 प्रकारचे लोक आहेत. काही लोक लाभाविन प्रेम करतात तर काही लोक लाभासहित प्रेम करतात. काय बोललो मी? काही लोक लाभाविन प्रेम करतात तर काही लोक लाभासहित प्रेम करतात. तुमचं आमचं प्रेम समाजावरती लाभासहित आहे, पण सद्गुरु संत बाळूमामाचं समाजावरचं प्रेम हे लाभाविन आहे. लाभाविन प्रेमामध्ये स्वार्थ नसतो दादा, आणि लाभासहित प्रेम हे फक्त स्वार्थच घेऊन असतं. जरा सोपं करून सांगतो, आहे की नाही? हा, लाभाविन प्रीती आणि लाभासहित प्रीती याच्यात फरक आहे. लक्ष द्या माझ्याकडे. हा, आमच्या गावात कोरोनाचा काळ होता, कोरोनाचा. आता तुमच्याकडे पण कोरोना होताच, तो काय पाहुणा नव्हता आमच्या इकडे फक्त राहिला. लक्ष द्या माझ्याकडे, ऐका. कोरोनाच्या काळात आमच्या गावात एक बेवारस म्हातारी मेली. कशी? बेवारस. आता बेवारस कोणाला म्हणतात? ज्याला वारस नाही तो बेवारस, आहे का नाही? ऐका, लक्ष द्या. बेवारस म्हातारी मेली. बरं, आता म्हातारीला जाळायचं कोणी? टेन्शन आलं गावच्या पाटलाला. पाटलानं विचार केला, लेका कोरोनाचा काळ आहे, कोण कोणाच्या दारात जायला तयार नाही. अरे सक्क मेलं तरी माणसं जाय नाहीत, पोटचं मेलं तरी माणसं जाय नाहीत, आणि आज जर म्हातारी नाही जाळली तर गावात वास सुटल्याशिवाय राहणार. समाजकार्यात पाटील होतं त्यावेळेस महाराज. लक्ष द्या महाराज, ऐका. पाटलानं विचार केला आणि पाटलाच्या डोळ्यासमोर गावातले 3 टगे आले. टगे कळतं का? टगे, महिला मंडळ टगे. ज्यानं समाजात ठेवला नाही, गाव गावात ठेवला नाही, ज्यानं कुणालाच कुणाच्यात ठेवलं नाही, सगळ्या गावाचे कपडे गोळा करायचे, स्वतःच्या साबणानं घासायची चिपडी होईपर्यंत. इट इज कॉल्ड टगे. लक्ष द्या. टगे उभा राहिले. पाटलानं बोलवून घेतलं. नमस्कार पाटील, नमस्कार. कशासाठी बोलवलं? रामभाऊ, तुम्हाला माहित आहे आपल्या गावातली म्हातारी बेवारस मेली. बर, 1000 रुपये धरा आणि म्हातारीचा अंत्यविधी करा, लाभासहित प्रीती. ऐका, रामभाऊनं 1000 रुपये पाहिलं. पाटलानं सांगितलं 500 रुपयाची टाका आणि 500 रुपयाचं अंत्यविधीचं सामान आणा, म्हातारी खपवा. द्या प्रश्नाचं उत्तर. आधी टाकायची का म्हातारी खपवायची? ओय बोला. रामभाऊने शामरावला सांगितलं, म्हणे शामराव, टाकल्याशिवाय म्हातारी उचलणार नाही. 500 रुपयाची नाही, 1000ची टाकली
अंतविधीचं सामान अजिबात नाही. घरचाच बांबू, घरचीच पिंडी, घरची सुतळीन, घरचाच गुलाल आणि घरचंच खोबरं. म्हातारीला काय कळतं? महाराज म्हातारीची ताटी बांधली नाही, तशीच म्हातारी ठेवली. आता एखादं मड ताटीवरती ठेवल्यावर तोंड खाली असतं का वर? डोंबाळवाडीकर ह्या फाकड्यांनी खाली केलं, कळनाच दारूच्या नशेत. आणि महाराज एकानं फुडन एकानं महाग ताटी धरली आणि एक जणानं शिकाळे रामनाम रामनाम. सत्य आहे तर म्हणा. ऐका, निघाली अंत्ययात्रा म्हातारीची. स्मशान भूमीकडे जायला 3 रस्ते होते महाराज. एक रस्ता पांदीचा होता. पांदीचा रस्ता कळतो ना? पहिलं रस्तं साधं, माणसं साधी. आता रस्तं डांबरीन, माणसं. मी म्हणणार नाही, तुम्ही म्हणायचं. ऐका, पांदीच्या रस्त्यानं म्हातारीच्या अंतविधीची यात्रा निघाली आणि जाता जाता नेमकं एक बोराटीचं झाड भलं मोठं होतं आणि नेमकी म्हातारी वरच्या वर त्या झाडाला अडकली. बांधलीच नाही ना, आणि अडकली ते अडकली अशी खाली तोंड करून. तशीच गेली अंत्ययात्रा. चिता पेटवली. म्हातारी उचलून टाकणार तेवढ्यात चक्कर आली रामभाऊला. शामराव काय झालं? अरे म्हातारी गायब. आता जर म्हातारी नाही जाळली तर पाटील आपल्या दोघाला जाळल्याशिवाय लाभासहित. आता करायचं काय? म्हणे चला म्हातारी हुडकायला. म्हातारीला शोधायला गेली, पण पांदीच्या रस्त्यानं नाही, दुसऱ्या रस्त्यानं, कळनाच. आणि नेमकी एक बिचारी तशीच दिसणारी म्हातारी गवऱ्या येचत होती. रामभाऊनं हात धरला. आजे तुला तिथं नेली, इथं उठून आली. जिवंत म्हातारी नेली दादा आणि चितेत टाकली. आता मात्र रामभाऊनं शामरावला सांगितलं, एकदम कार्यक्रम ओके झालाय, चला म्हणे पाटलाकडे. घरी जाताना मात्र पांदीच्या रस्त्याने निघाली, जिथून अंत्ययात्रा आणली. आणि नेमकं वरती पाहिलं रामभाऊने, शामराव म्हातारी लय चाबरी. मग अरे बोराटी याचायला वर अडकलेली. बांबूची काठी घेतली, म्हातारी खाली पाडली. परत उचलली, परत चितेत टाकली. किती वेळा जाळली डोंबाळवाडीकर? 2दा जाळली एक म्हातारी. आता म्हटलं म्हातारी उठणार, आणि दोघंच्या दोघं पाटलाच्या बंगल्यावर. पाटील नमस्कार. नमस्कार रामभाऊ शामराव, कस काय? पाटील पहिलं सांगायचं होतं म्हातारी एवढी खतरनाक आहे. पाटलानं विचार केला, रामभाऊ हे 500 रुपये अजून धरा. जे काम होणार नव्हतं ते काम तुम्ही केलं. काय पट्ट्या हो तुम्ही? रामभाऊनं सांगितलं, पाटील तुमचं 500 रुपये तिकडे जळलं पेटलं देऊ नका आम्हाला, पण आधी आम्हाला सांगा म्हातारी एवढी खतरनाक होती, चाबरी होती, कशाला आम्हाला जाळायला लावलं? काय झालं? पहिल्यांदा म्हातारी नेली, उठून आली, गौऱ्या येचायला गेली, उचलली टाकली, परत बोराट्या झाडायला गेली. 2 वेळा म्हातारी जाळली. पाटलाला चक्करच. अरे 2दा कशी जाळली? आणि तेवढ्यात पाटलानं आतमध्ये हाक मारली, कारभारली आमची आई कुठे? आणि आतून आवाज आला, दुपारीपासून आत्याबाई गौऱ्या याचायला गेल्या, त्या आलाच नाही. त्या कुणाची जाळली? विठाला 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 विठाला. जगद्गुरु तुकोबराया सांगतायत, सगळी दुनिया म्हणे लबाड आहे, सगळीकडे लाभासहित प्रीती आहे, पण माझ्या साधू संतांनी लाभाविनं प्रेम केलं. मायबाप देवाला आपलं केलं. देवाच्या अवताराचं कार्य खऱ्या अर्थानं एकच आहे की भक्ताचं रक्षण करणं, धर्माचं रक्षण करणं, प्रत्येकाच्या जीवनामध्ये सुखाची प्राप्ती करून देणं, हेच खरं कारण आहे. मायबाप त्या ठिकाणी सद्गुरु संत बाळूमामाचं. एकदा सगळ्यांनी मायबाप विठोबरायाचं भजन करूया. विठोबा रखुमाई हरी. आदमापुरात मामाच्या दारात भक्त नाचतो, भक्त नाचतो, गजी ढोल वाजतो, मामाचा छबिन गाजतो, गजी ढोल वाजतो, मामाचा छबिन चालतो, गजी ढोल वाजतो, मामाचा छबिन गाजतो, ढोल वाजतो, मामाचा छबिन गाजतो. तू नजरानत
कची बाई दिसती पांढर दिसती पांढर बाळू मामाची मेंढर 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 बोला बोला बाळू मामाच्या नावानं बोला बोला आदमापूरच्या राजाच्या नावानं सांग भले बोला बोला सद्गुरु मुळे महाराजांच्या नावानं सांग भले जय बाळू मामा जय बाळू बाळू मामा मामा धर्म रक्षावया धर्म रक्षावया अवतार घेसी आपल्या पाळीसी भक्तजना अंबरसे साठी जन्म सोशिले दृष्ट निर्धाळिले कितीक धन्य तुझ कृपा सिंधू म्हणतील आपला तो बोल साच करी अंबरसे साठी जन्म सोशिले दृष्ट निर्धाळिले किती एक ऐका सेवेसाठी घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायाच आहे. देवाच्या अवताराचं कार्य तुकोबाराया सांगतात. तुकोबा सांगावरती नीती धर्मानं राहिलं पाहिजे. 450 वर्षापूर्वी माझे जगद्गुरु तुकोबाराया सांगायचे खऱ्या अर्थानं या मोहमायेच्या संसारामध्ये संसार करताना तुम्हाला नीती आणि धर्म कळाला पाहिजे. कर्नाटक नावाचं प्रांत आहे आणि जामखंडी नावाचं एक गाव आहे. लक्ष द्या, शेवटचा दृष्टांत मामाचा आणि कीर्तन संपलं. ऐका, कर्नाटक नावाचा प्रांत आहे, जामखंडी नावाचं एक गाव आहे. त्या जामखंडी गावामध्ये टग्याची टोळी राहायची. कशाची? कशाची? परत टग्यावाले. लक्ष द्या, टग्याची टोळी. ही टोळी काय करायची माहिती आहे का? गावात जर एखादा नवीन धनगर आला ना, त्याची बकऱ्या रातोरात चोरायची आणि त्या बकऱ्याचं मांस खायची. लक्ष द्या, एक दिवशी माझा रुद्राचा अवतार विश्वनाथ सद्गुरु संत बाळू मामा त्या जामखंडीच्या गावात आपल्या बकऱ्या चारण्यासाठी घेऊन गेले. ठरल्याप्रमाणे टग्याच्या टोळीनं रात्रीच्या 12 वाजता मामाचं एक बकर चोरलं. दादा, साधं सुद्धा बकर नाही, ते भगवंताची देण, देवानं द्यावं आणि देवानं सांभाळावं. लक्ष द्या, सद्गुरु संत बाळू मामाचं बकर चोरलं आणि रात्रीच्या 1 वाजता ते बकर कापून खाल्लं. मायबाप, देवाचं बकर आहे, सोपं नाही. सकाळ उठल्यावरती पाहिलं मायबाप तर एकाचं डोळं गेलेत, एक बहिरं झालंय, एक लंगडं झालंय, एकाच्या अंगातनं वारं गेलंय. लक्ष द्या, काय कळना गाववाल्यांना. आलेले का रात्री चांगलं होताना आता असं का करायला लागलास? काय समजना. एक आंधळा, एक बहिरा आहे, एक हेक नाही तर तिसरं मात्र वारं गेलेलं आहे. लक्ष द्या, एक जणानं विचार केला, लेका हो तुम्हाला सवय आहे बकऱ्या चोरून खायच्या, कोणाची खाल्ली? आणि महाराज सांगितलं, अमुक अमुक बाळू धनगर नावाचा एक धनगर आपल्या गावात आलाय, त्याची बकरी रात्रीच्या 12 वाजता चोरली आणि खाल्ली. वेड्या, जगाच्या मालकाचं बकर खाल्लंस. ज्यानं पोटाला द्यावं, नव्हे तर ज्यानं पोटच द्यावं, अशा मालकाचं बकर चोरून खाणं एवढं सोपं आहे. आणि मायबाप, ही टग्याची टोळी बाळूमामाच्या चरणावरती नतमस्तक झाली. लक्ष द्या माझ्याकडे. माफ करतात हो माझे मामा, माफ करतात. एक वेळ देव तुम्हाला माफ करणार नाही, पण संत तुम्हाला माफ करतील. लक्ष द्या माझ्याकडे. सद्गुरु संत बाळूमामाच्या चरणावरती नतमस्तक झाले. मामा, चुकलं आमच्याकडून, दया करा, क्षमा करा. डोळ्यातनं पाणी वाहत. मामानं पाहिलं, हातामध्ये 25 रुपयाचं एक गाठोळ घेतलं त्या काळच आणि त्यांच्या हातात दिला आणि एक शब्द महत्वाचा मामा बोलून गेले, लिहून घ्या. लेका हो, जगाच्या पाठीवरती जीवन जर जगायचं असेल, स्वाभिमानाचं जीवन जगायचं असेल, तर नीती धर्मानं ते जीवन जगता आलं पाहिजे. मायबाप,
जे वाक्य माझ्या जगद्गुरु तुकोबारायानं 450 वर्षापूर्वी तुकोबाराया बोलून गेले. जोडून या धन जोडणीय धन उत्तम व्यवहारे जोडणीय धन उत्तम व्यवहारे जोडणी धन उत्तम व्यवहारे जोडणी धन उत्तम व्यवहारे उदास विचार वाचकाठी उदास वेच करी उत्तमच गात तो एक पावेर उत्तमच गात तो एक पावेला उत्तमच गाती तो एक पावेला उत्तमच गात तो एक पावे पावेला जगद्गुरु तुकोबाराया सांगतायत धन कमवायचं असेल तर नीती धर्मानं कमवलं पाहिजे. हेच वाक्य माझ्या सद्गुरु संत बाळूमामानं सांगितलं. धन कमवायचं असेल तर नीती धर्मानंच कमवलं पाहिजे, स्वाभिमानानं कमवलं पाहिजे. मामाचं वाक्य स्वाभिमान. महाराज काय मोठं भाग्य आहे तुमचं आणि आमचं कलियुगामध्ये 18व्या शतकामध्ये मायबाप सामर्थ्य ज्याच्यामध्ये आहे तो एक संत जन्माला आला. ऐका, एकादशीचा दिवस झालाय, द्वादशी आलेले आहे, सोमवारचा दिवस आहे आणि दुपारी 4:23 माझ्या सत्यवा आईच्या पोटी हा रुद्राचा अवतार जन्माला आला. निस्ता एका गावापुरता नाही तो अवतार, एका राज्यापुरता नाही, तर संपूर्ण देशामध्ये फिरू लागले माझे सद्गुरु संत बाळूमामा. बकऱ्या राखायचं काम माझे मामा करतात. त्याला कारण एक आहे, जगाचा मालक एका जाग्यावरती बसू शकला असता, तुमच्या आमच्यासारखे भक्त तिथं गेले असते, पण बाळूमामाचं सामर्थ्य एवढं आहे, मामाला एका ठिकाणी थांबायचं नव्हतं, एका दुसऱ्याचा उद्धार करायचा नव्हता, तर जगाचा उद्धार करायचा होता. म्हणून हातामध्ये ते बकऱ्या राखायचं व्रत माझ्या सद्गुरु बाळूमामानं घेतलं. एका जागेवर थांबता आलं असतं महाराज, थांबता आलं असतं ना. अवतार आहे ना तो शिवाचा, रुद्राचा अवतार आहे, पण नाही थांबले मायबाप, जगाचा उद्धार करत गेले. आजही बाळूमामाचं नाव घेतल्यावरती अनेक अनेक भक्तांची नावं समोर येतात. माझ्या सद्गुरु संत बाळूमामानं स्वतःची क्रांती करता करता अनेक भक्ताची क्रांती केली. आजही बाळूमामाचं नाव घेतल्यावरती माझा दुर्गाप्पा मला आठवतो. आजही बाळूमामाचं नाव घेतल्यावरती लखप्पा आठवतो. आजही बाळूमामाचं नाव घेतल्यावरती बाळू बापू शिनगारे आठवतो. आजही बाळूमामाचं नाव घेतल्यावरती निलाप्पा आठवतो. आजही बाळूमामाचं नाव घेतल्यावरती असे अनेक बाळूमामाचे सेवक आठवतात. फक्त स्वतःपुरते कधीच जगले नाहीत, जगले फक्त आणि फक्त दुसऱ्यांसाठी आणि सेवकांसाठी. जावा कधीतरी बाळूमामाच्या पालखी बरोबर, पहा कधीतरी बाळूमामाचा बघा. बाळूमामाच्या बग्यात गेल्यावरती तुम्हाला कळतं बाळूमामाची सेवा कशी केली पाहिजे. रस्त्यानं चालताना एखादा काटा जर आमच्या पायात मोडला तर आम्ही हजारो रुपयाची चप्पल पायात घालतो, पण महाराज माझ्या मामाच्या सेवकाच्या पायात जरी काटा जरी मोडला तर माझ्या मामाच्या सेवकाच्या डोळ्यातनं येणारं प्राणी सुद्धा आनंदाचं असतं. का तर मी सेवक त्या जगाच्या मालकाचा आहे. एखाद्या ठिकाणी गेल्यावरती आम्ही बिस्लरी शिवाय पाणी पित नाही. आम्हाला पाणी प्यायला बिस्लरी लागते आजकाल, पण जावा कधीतरी बाळूमामाच्या बग्यात, जसं मिळल तसं पाणी प्यावं बाळूमामाच्या सेवकानं, जसं मिळल तसं पाणी. मुसळधार पाऊस आला, बकऱ्या कुठं बांधायच्या, कुठं न्यायच्या, इथपर्यंत विचार असतो बाळूमामाच्या सेवकांचा. सोपं नाही महाराज, मामाची सेवा जीवनात मिळणं एवढं सोपं नाही. नशीबवानाला ती सेवा मिळते मायबाप, ज्याचं नशीब आहे त्याला ती सेवा मिळत असते मामाची. जगाच्या मालकाची सेवा करणं एवढं सोपं नाही. आणि म्हणून मायबाप
खऱ्या अर्थानं मामाची सेवा आम्हाला कळाली पाहिजे. सद्गुरू संत बाळूमामा आम्हाला कळाले पाहिजेत. मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं, एखाद्या संताला जन्माला घालण्यासाठी त्या आईची कूस पवित्र लागते. लक्ष द्या महाराज, जगाच्या पाठीवरती आपल्याच लेकराला संस्कार आणि संस्कृती द्यायची असेल तर बाजारामध्ये संस्कार आणि संस्कृती कधी विकत मिळत नाही. लक्ष द्या माझ्याकडे, घ्या पिशवी कधीतरी हातात, जावा नातेपुतेच्या बाजारात, 1 किलो संस्कार आणि 1 किलो संस्कृती विकत मागा, कधी मिळणार नाही. आपल्याच लेकराला संस्कार आणि संस्कृती द्यायची असेल तर घराच्या उंबरट्याच्या आत देता येते. आणि तोच संस्कार आणि तीच संस्कृती माझ्या सत्यवा आईनं सद्गुरू संत बाळूमामाला दिली. त्याच्यामुळे जगाचा उद्धार झाला. मायबाप संत उद्धार करायला येतात, संत समाजाचा उद्धार करतात. माझ्या बाळूमामानं समाजाचा उद्धार केला, भक्ताचा उद्धार केला, सेवकांचा उद्धार केला. कितीतरी वर्ष मायबाप बाळूमामा गोरगरिबांसाठी जगले. कितीतरी वर्ष बाळूमामानं गोरगरिबांचं हित साधायचं काम केलं. एवढं सोपं नाही महाराज. ऐका, बिद्री नावाचं गाव आहे आणि बिद्री नावाच्या गावामध्ये दुर्गाप्पा नावाचा एक बाळूमामाचा भक्त आहे. शेवटची 5 मिनिटं घेतो, ऐका. किती विश्वास असला पाहिजे आपल्या देवावरती, किती विश्वास असावा हो. दुर्गाप्पाची पत्नी लक्ष्मीबाई तिचं नाव आहे. बाळूमामाच्या सेवेत रोज दुर्गाप्पानं जावं, रोज रोज जावं, रोज. आणि महाराज एक दिवशी बाळूमामा बसले असताना बाळूमामाच्या कानावरती एक आवाज आला. लक्ष द्या, दुर्गाप्पाची भिंत पडली मायबाप आणि दुर्गाप्पाचा एक बैल त्या ठिकाणी मेला. संसारामध्ये एखादी हानी झाल्यावरती माणसं देवाला शिव्या देतात. लक्ष द्या, लक्ष्मीबाई दुर्गाप्पाला नाही तर बाळूमामाला शिव्या द्यायला लागली. दुर्गाप्पा बाळूमामाच्या चरणावरती नतमस्तक व्हायला लागला. बाळूमामा म्हणतात, दुर्ग्या, अरे अंगावरती चापकाच्या फोकानं मारावं रे, वळ उमटलं रे माझ्या अंगावरती, तुझ्या बायकोनं किती शिव्या द्याव्या मला. मामा, भिंत कोसळली, बैल मेला आमचा, भिंत बांधायला माझ्याकडे पैसे आहेत पण बैल कुणाच्या पैशानं घ्यावा. किती काळजी आहे बघा ना भक्ताची. 180 रुपये काढलं, दुर्गाप्पाच्या हातात टेकवलं बाळूमामानं. दुर्ग्या, 180 रुपयाचाच बैल घ्यायचा, 1 रुपया कमी पण नाही, 1 रुपया. आणि बैल घेताना तो बैल बाजारात कधी मिळत नसतो, रस्त्याने मिळत असतो. मामा सांगायचे, ऐका, दुर्गाप्पानं 180 रुपये घेतला मायबाप आणि लकप्पा नावाचा सासरा घेऊन दुर्गाप्पा निघाला बैल पाहिला. सुंदर बैल पाहायचा दुर्गाप्पा, अनेक बैल पाहिले. लकप्पा सांगायचा, लका दुर्गा, तुझ्याकडे नसतील पैसे वरच तर मी देतो लेका, पण बैल चांगला आहे घे. पण दुर्गाप्पा बैल बघत नव्हता तर बैलाची किंमत बघायचा. का तर माझ्या देवानं सांगितलंय किती रुपयात घ्यायचा आहे, 180 रुपयात. एवढा विश्वास असला पाहिजे मायबाप. आणि शेवटी 180 रुपयाचाच बैल घेऊन दुर्गाप्पा घरी गेला. गावातली लोक सांगायची, दुर्ग्या, अरे फुकट मिळाला असता असला बैल घेऊन आलास. कारण पुढं गेलं की डुसणी मारायचं, मागं गेलं की लात मारायचं बैल, आणि वाकड्या पायाचं. दुर्गाप्पाला टेन्शन आलं दादा. आणि टेन्शन आलेला दुर्गाप्पा खऱ्या अर्थानं मायबाप रडू लागला. रडता रडता बाळूमामाच्या चरणावरती नतमस्तक झाला. मामा, 6 महिने तुझी सेवा मी करावी, माझ्या पोरांनी बैल राखावी, पण आज जर बैल पुढे गेल्यावरती मारतोय, मागे गेल्यावरती लात मारतोय, कुणाच्या जीवावरती सोडायची बैल. सद्गुरू संत बाळूमामानं भंडाऱ्याची पुडी काढली आणि दुर्गाप्पाच्या हातात दिली. दुर्ग्या, घरी गेल्यावरती एवढा भंडारा तुझ्या बैलाला लाव. किती विश्वास आहे बघा. दुर्गाप्पानं भंडाराची पुडी आणली आणि बैलाच्या अंगावरती टाकली. काय सामर्थ्य माझ्या सद्गुरू संत बाळूमामाचं आहे. तेव्हापासून ना बैलानं कधी लात उचलली ना कधी डुसणी मारली. हे भक्ताचं देणं, हे फक्त आणि फक्त कोण जाणत असेल तर त्याचं नाव आदमापूरचा राजा सद्गुरू संत बारे घातडीवरी होईल कैवारी नारायण, होईल कैवारी नारायण. तुका मन भा
खाली यावरी होईल कैवार नारायण होईल कैवार नारायण नारायण भक्तासाठी देवानं धावत यावं महाराज, हे काम आजपर्यंत सद्गुरु संत बाळूमामांनी केलं. आणि म्हणून महाराज माझं एक तुम्हाला सगळ्यांना सांगणं आहे, कळकळीचं लक्ष द्या माझ्याकडं. आज जर आदमापूरच्या राजाचं मंदिर आमच्या गावात होत असेल तर आमचा वाटा त्याच्यामध्ये असला पाहिजे. आज आदमापूरच्या राजाचं मंदिर जर तुमच्या दारात होत असेल, तुमच्या घरापाशी होत असेल, तुमच्या शेतात होत असेल तर खारीसारखा वाटा माझा सुद्धा असला पाहिजे. एकदा बाळूमामाला 10 रुपये देऊन बघा, बाळूमामा तुम्हाला 100 रुपये देतील. एकदा बाळूमामाला 1000 देऊन बघा, बाळूमामा तुम्हाला लाख रुपये देतील. हा शब्द आहे, देऊन बघा. एकदा आदमापूरच्या राजाचं मंदिर तुमच्या गावात झालं ना मायबाप, खऱ्या अर्थानं संत सांगतात की पवित्र ते कुळ, पावन तो देश, जिथे हरीचे दास जन्मा येते. ते कुळ पवित्र, ती देश पवित्र, ती माती पवित्र, त्या आईची कुस पवित्र पाहिजे, जिथे हरिदास जन्माला येतात, हरीचे दास जन्माला येतात. आणि म्हणून मायबाप आज 132वी जयंती या ठिकाणी साजरी झालेली आहे. 4:23 तुम्ही आम्ही पाहिलेला आहे मामांचा जन्म झालेला आहे. वार सोमवार आहे. अतिशय सुंदर मायबाप 132 वर्षापूर्वी त्या ठिकाणी मामाने जन्माला यावं आणि तिथून पुढे ती क्रांती सदैव करत जावं, गोरगरिबांना आपलं करत जावं, हे फक्त आणि फक्त बाळूमामानं केलं मायबाप. प्रत्येकाला आपलं मानलं, जाती धर्माचा भेदभाव कधी बाळूमामानं केलं नाही. सगळ्या जातीची, सगळ्या धर्माची लोक बाळूमामाच्या चरणावरती नतमस्तक व्हायची. हा वसा आत्ता बाळूमामाचा तुम्ही आम्ही पुढे चालवला पाहिजे महाराज. मला या ठिकाणी श्री बाळूमामा तरुण मंडळानं कीर्तनासाठी बोलवलं. त्याचबरोबर आमचे चोपडे सर यांचा फोन कीर्तनासाठी आला, मी त्यांचा आभार मानतो, आयोजकाचा आभार मानतो मायबाप. सगळ्यात महत्वाचं कीर्तनाची सेवा करत असताना माळशिरस तालुक्याचं वैभव, सद्गुरु संत बाळूमामाचे गीतकार आमचा भीमादादा, एकदा टाळ्या होऊ द्या बा दादासाठी, वाजवा एकदा टाळ्या. त्याचबरोबर मला वाटतं हरिभक्त पारायण गोरख महाराजांची संस्था या ठिकाणी आलेली आहे. ऐका, वाक्य सांगू एक महाराज, शिष्य किती तरबेज असतो ना, एखादा गुरु किती तरबेज असतो ना, हे त्याच्या शिष्यावरनं ओळखायचं असतं. अरे ज्याचं शिष्य एवढं भारी आहे, त्याचा गुरु काय भारी असेल. त्यांचा आभार, त्या संस्थेचा आभार. अतिशय सुंदर साऊंड सिस्टीम लावली दादा, तुमचं सुद्धा आभार. बाळूमामा तुमच्यावरती कृपा करतील. त्यांचा आभार, उपस्थितांचा आभार, सद्गुरु संत बाळूमामाच्या भक्तांचा आभार, सगळ्यांचा आभार. आणि सगळ्यात महत्वाचं, आज आमचं पण नशीब थोर आहे. कारण खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर आज महाराष्ट्रामध्ये फक्त एकच नाव गाजतंय, त्याचं नाव ओम साई आहे. आणि महाराज मागणे से नाही मिळते, मागून सुद्धा मिळत नाही एखाद्या वेळेस, पण एखाद दिवशी सहज मिळतं, ते म्हणजे ओम साई. मागून कधी मिळत नाही, पण आज सहज उपलब्ध झालेत. त्यांचाही आभार, चैतन्य दादाचा आभार, ओम साईचा आभार, उपस्थितांचा आभार. जाता जाता सद्गुरु संत बाळूमामाकडे मागणं मागेल, बाळूमामा दया करा, कृपा करा. अनन्य भावानं शरण आलेले हे भक्त तुझ्या चरणावरती आलेले आहेत, त्यांच्यावरती कृपा कर, त्यांच्यावरती दया कर. तनाने मनाने धनाने सगळ्या गोष्टीनं सेवा करणारे हे सगळे भक्त आहेत, त्यांना सदैव सुखाची प्राप्ती करून दे. एवढं मागणं सद्गुरु संत बाळूमामाच्या चरणावरती करतो. आणि शेवेला या ठिकाणी ज्ञानेश्वर माऊली दानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली दानराज माऊली तुकाराम, तुकाराम 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 तुकाराम. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. बोलिले कुजे वेड वाकुड उत्तरे कराक्षम